नैवेद्याची वाटी. पंढरपूरच्या दामोजी शेठचा मुलगा नामदेव. आपण जसं रोज घरात देवाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवतो, तसाच दामोजी शेठांचा पांडुरंगाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवण्याचा परिपाठ होता. एकदा काय झालं, दामोजी पंतांना काही कामानिमित्ताने बाहेर जावं लागलं. तेव्हा नामदेवांची आई त्याला म्हणाली, नामदेवा, आज तूच मंदिरात जाऊन पूजा नैवेद्य दाखवून ये हं. आईची ती आज्ञा ऐकली मात्र आणि नामदेवाच्या मनाला खूप आनंद झाला. पूजेचं ताट, नैवेद्याची दुधाची वाटी, फुलं, हार, तुळशी घेऊन नामा मंदिरात गेला. त्याचे वडील करतात अगदी तशीच त्याने पांडुरंगाची पूजा केली. तुळशीचा हार देवाच्या गळ्यात घातला, पायावर फुलं वाहिली, उदबत्ती निरांजन ओवाळले आणि नैवेद्याची दुधाची वाटी देवापुढे ठेवून डोळे मिटून देव दूध पिण्याची वाट पाहू लागला. नामदेवांनी नैवेद्य दाखवला, वाटीभोवती पाणी फिरवलं, हात जोडले आणि देवा दूध पी म्हणून प्रार्थनासुद्धा केली. पण देव काही दूध पिईना. अहो, ती तर पाषाणाची मूर्ती. तो दगडाचा देव थोडाच ते नैवेद्याचं दूध पिणार होता. पण नामदेवाच्या भाबड्या मनाला मात्र ते पटत नव्हतं. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की आपण प्रार्थना केली की देव ती ऐकतो. म्हणूनच छोटा नामा देव दूध कधी पितोय ह्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी देव काही येईना आणि दूध काही पिईना. आता काय करायचं? आईने तर पूजा करून नैवेद्य दाखवून ये असं सांगितलेलं. काय करायचं? नामदेवांनी देवाकडेच हट्ट धरला. देवा, मी लहान आहे, मला मंत्रतंत्र येत नाही, म्हणून तू का रागवलास? देवा, माझं पूजेत काही चुकलं का? माझ्या भक्तीत काही खोट आहे का? देवा, तू सगळ्यांचं ऐकतोस, त्यांची इच्छा पूर्ण करतोस. मग माझी प्रार्थना ऐक ना. नैवेद्य घे ना, दूध पी ना. नामाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. नामाची काकुळती वाढली. तरीही देव ऐकेना. तेव्हा देवा, जर तू दूध प्यायला नाहीस तर मी माझं डोकं फोडून घेईन असा दमही त्यानं देवाला दिला. पण तरीही देव काही येईना. मग नामानं निश्चयानं त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं फोडायला आपटलं. मात्र तोच देव एका क्षणात प्रगट झाले. त्यांनी नामाला जवळ घेतलं, त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि तो दगडाचा देव नामाच्या भावभक्तीत प्रकट झाला आणि दूधही प्यायला. बालभक्ताच्या भाबड्या भक्तीचा विजय झाला. नामदेवाबरोबरच त्याची नैवेद्याची दुधाची वाटीही अमर झाली.